प्रशिक्षणार्थ्यांना, मी महेश खरात, शिल्पनिर्देशक कातारी, देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर. आपण आलो आहोत एका नवीन लेसन सोबत आणि त्याचे नाव आहे स्टील रूल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेसनमध्ये स्टील रूल म्हणजे काय, स्टील रूलवर आखणी कशी असते, स्टील रूलचे प्रकार, तसेच स्टील रूलची निगा व काळजी कशी ठेवायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. स्टील रूल हे एक प्राथमिक मोजमाप करण्याचे साधन आहे. स्टील रूलचा वापर करून आपण लहान व मध्यम अंतराचे सहजपणे मोजमाप करू शकतो. मुख्यतः स्टील रूल ही स्टेनलेस स्टील व टेम्पर्ड स्टील पासून बनवली जाते. स्टील रूलवरील चमकदारपणा कमी होऊ नये, तसेच त्यावर गंज चढू नये म्हणून तिचा पृष्ठभाग स्टेन क्रोमने फिनिश केलेला असतो. आपण पाहणार आहोत स्टील रूलवर कशा प्रकारे आखणी केली जाते. त्याआधी आपणास माहीत असले पाहिजे की स्टील रूलवरील 2 प्रकारच्या मापन पद्धती, फर्स्ट म्हणजे मेट्रिक प्रणाली व सेकंड एम्पिरिकल प्रणाली. मेट्रिक प्रणाली ही mm, सेंटीमीटर, तर एम्पिरिकल प्रणाली ही इंचमध्ये दर्शवली जाते. तुम्ही पाहू शकता समोरील स्केल ही 6 इंच म्हणजे 15 सेंटीमीटर लांबीची आहे. ही कॅल्क्युलेशन आपण वरील दिलेल्या स्केलवरून सहजपणे करू शकता. स्टील रूलची आखणी करत असताना आपण सर्वात लहान म्हणजे 0.5 mm, त्यानंतर 1 mm, त्यानंतर 5 mm व त्यानंतर 10 mm अशी आखणी करत असतो. स्टील रूलच्या साहाय्याने कमीत कमी 0.5 mm इतक्या ॲक्युरेसीपर्यंत आपण सहजपणे मोजमाप घेऊ शकतो. आता आपण स्टील रूलवर मोजमाप कसे घ्यायचे हे उदाहरणात समजूया. आपण पाहू शकता समोरील स्केलमध्ये A, B व C असे 3 अल्फाबेट दिलेले आहेत. आपण 1 by 1 अल्फाबेट घेऊन सविस्तरपणे समजून घेऊया. A ने स्टील रूलवर अंतर 10 mm पूर्ण करून पुढील 2 mm पूर्ण केलेले आहे, म्हणूनच पूर्ण रीडिंग 12.00 mm आहे. तर B हा स्टील रूलवर अंतर 31 mm व 32 mm यांच्यामध्ये आहे, म्हणून 31 mm मध्ये 0.5 mm मिळवल्यास पूर्ण रीडिंग 31.5 mm होईल. तर शेवटी C ने स्टील रूलवर अंतर 40 mm पूर्ण केलेले आहे. 40 mm अंतर हे 4 सेंटीमीटर बरोबर असते, म्हणून C ने स्टील रूलवर पुढील 0.5 mm पूर्ण केलेले आहे, म्हणूनच पूर्ण रीडिंग 40.5 mm एवढी झालेली आहे. तर आपण पाहणार आहोत स्टील रूलचे प्रकार. त्यामध्ये पहिला आहे हुक स्टील रूल. या प्रकारच्या स्टील रूलवर शेवटच्या टोकावर एक हुक लावलेला असतो, त्यामुळे या रूलला हुक रूल असे संबोधतात. या हुक रूलच्या मदतीने होल अथवा पाईप व जॉबच्या टोकावर अडकवून माप सहजपणे तपासू शकतो. या प्रकारच्या रूल 12 mm ते 30 mm पर्यंत मिळतात. नंतर आहे नॅरो स्टील रूल. या प्रकारच्या स्टील रूलची रुंदी स्टँडर्ड स्टील रूलपेक्षा कमी असते. जवळपास 15 सेंटीमीटर लांबीच्या स्टील रूलमध्ये नॅरो स्टील रूलची रुंदी 5 mm एवढी असते. नॅरो स्टील रूलचा उपयोग कमी रुंदीच्या गाळाची मापे मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल स्टील रूल. या प्रकारच्या स्टील रूल स्प्रिंग स्टीलच्या पातळ पट्टीपासून बनवल्या जातात, त्यामुळे या स्टील रूलला लवचिकपणा प्राप्त झालेला असतो. या प्रकारच्या स्टील रूलचा उपयोग सिलेंड्रिकल आकाराचे जॉब तपासण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे शॉर्ट स्टील रूल. इंजिनियर्स स्टील रूलने जे मापे घेता येत नाहीत अशा अरुंद भागाची मापे घेण्यासाठी आपण शॉर्ट स्टील रूलचा उपयोग करतो, जसं की ग्रूव्ज, लहान शोल्डर, रिसेस आणि केवे यांची रुंदी मोजण्यासाठी शॉर्ट स्टील रूलचा आपण उपयोग सहजपणे करू शकतो. त्यानंतर लेसनचा शेवटचा पॉईंट आहे निगा व काळजी. स्टील रूलचा वापर करत असताना स्टील रूलची अचूकता कायम ठेवावी, तसेच स्टील रूलच्या कडा व पृष्ठभाग खराब होऊ नये, गंज लागू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसेच स्टील रूलचा कटिंग टूलमध्ये मिसळून ठेवू नये आणि काम संपल्यानंतर स्टील रूलच्या सरफेसवर तेलाचा पातळ थर देण्यात यावा.